ते कातरण दाखवा जरा. मुंबईतील 57 मराठी शाळा बंद पाडण्याच्या वाटेवर असल्याची आज माहिती समजते. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 22,000 शाळा बंद झालेल्या आहेत आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये 4,000 शाळांमध्ये शिक्षकच नाही. आता आज एकही शिक्षक नाही 4,000 शाळांमध्ये. याचा अर्थ असा आहे की या पूर्ण शाळा बंद करण्याचा निर्णय गव्हर्नमेंटने घेतलेला आहे. आता मराठी शाळा जर मुंबईमध्ये बंद होत असतील तर मराठी व्यक्ती मुंबईत राहू नये, मराठी मुलगा मुंबईत मराठी शिकू नये, मग तो गुजराती शिकावा आणि मुंबईचं गुजरातीकरण व्हावं असं कदाचित या सरकारचं धोरण असेल. राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात आरएसएस माननीय याचिकेसंदर्भात हजर राहणार आहे. या संदर्भात काय? नाही, ते कोर्टाचा केस चालू आहे आणि त्यामुळं त्या कोर्टामध्ये उपस्थित राहण्यासाठी राहुलजी येणार आहे. त्यामध्ये तारीख आहे, केवळ पुढची तारीख कदाचित मिळेल. पण यामध्ये आम्हाला माहीत आहे, विश्वास आहे की राहुलजींच्या संदर्भात जो काही दावा टाकला गेला आहे मानहानीचा, त्यामध्ये फार काही तथ्य नाही आणि त्यातून उलट ज्या विषयाला घेऊन हा मानहानीचा दावा टाकला आहे त्यातून त्यांनाच तोंडघशी पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार असल्याचा मोठा गौरवस्फोट अंमलबजावणी यांनी केला. ते काय त्यांचा विषय आहे, कोण राज्यसभेवर जावं, कोण कुठे जावं, कोण कोणाच्या बिळात घुसावा, ते सगळं त्यांचा त्यांना निर्णय आहे. त्या संदर्भात मला फार बोलायची गरज वाटत नाही. हो, राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात येत आहेत. राहुल गांधी भिवंडी कोर्टात येत आहेत, काय सांगणार? नाही, मी सांगितलं ना, बोलताना म्हणालो की राहुल गांधींच्यावर जे काही मानहानीचा दावा टाकला गेला तो अत्यंत त्याला उत्तर राहुलजी देतात. राहुलजीवर केसेस टाकून त्यांना धमकवण्याचा, घाबरवण्याचा प्रयत्न सातत्यानं RSS भाजपा यांचा सुरू आहे. परंतु राहुल गांधी काही घाबरणारे नाही आहेत. उलट पंतप्रधानांनाच पार्लमेंटमधून पळ काढावं लागलं त्यांना घाबरून. आता या देशाचे पंतप्रधान हे राहुलजींना घाबरतात हे सगळ्या पार्लमेंटमध्ये भारत देशातील प्रत्येक नागरिकांनी बघितलं आहे. त्यामुळे अशा केसेस विशेष टाकून मानहानी करून त्यांना घाबरून कोणी पाहत असेल तर ते अशांना मला वाटतं भीक घालणार नाही. काल हायकमांड सोबत काँग्रेसची बैठक झाली. अशी चर्चा आहे की तुम्ही माफी मागितली हायकमांडची. काय वास्तविकता काय? काय हे सगळं बकवास आहे. बैठक झाली, बैठकीत विषय नाही, चर्चाही नाही चंद्रपूरची, नाही आलं कुठून? हा असा बकवासपणा कुठून करतात? आणि मी कशाला माफी मागू? माझी काय चूक आहे माफी मागायला? म्हटलं हे काही कुठून आणतात? हे कोणाचं तरी पेरलेलं होऊ शकते. काही आमचे हितशत्रू आहेत, त्या हितशत्रूंनी अशी अफवा पसरवली असेल. मी कुठेही माझं चुकलंच नाही तर माफी मागायचा प्रश्न नाही. आणि चंद्रपूरची चर्चा काल त्यावर नव्हतीच, चर्चाच नव्हती, मुळात तो विषयही नव्हता. काल जो ट्रेड डील झालेला आहे अमेरिकेबरोबर त्यावर होणारे परिणाम, कुठल्या कुठल्या राज्यामध्ये त्याचे परिणाम होणार आणि कुठल्या धान्यावर, कुठल्या पिकासाठी हे हानिकारक असेल, हे हार्मफुल असे म्हणजे हाट विषय असेल, यावर ती चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये कापूस, मका आणि तूर डाळ, सोयाबीन यावर परिणाम, या शेतकऱ्यावर त्याचा परिणाम होणार आहे आणि त्यातून खरं म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्यासाठी पुढे आपल्याला काय करावं लागेल यावर चर्चा झाली आणि त्याच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याची सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे चंद्रपूरचा विषय तिथे मुळात नव्हताच, कुठेही अशी चर्चा झालेली नाही
आणि हा बकवासपणा आहे, कुठेतरी हा खोडसाळपणा आहे, हा नालायकपणा आहे, हा मूर्खपणा आहे. मी माफी मागितली असं कोणी सांगत असेल तर. तुमच्या विरोधकांकडूनच नाही पेरलं गेलं चंद्रपूर जिल्ह्यातील, कारण की हायकमांड सोबत झालेली चर्चा बाहेर येऊन विषय संपला. सिन्नर मधली 17 वर्षाची मुलगी 15 दिवसापासून बेपत्ता आहे. तिचे आई वडील तिच्या शोधण्यासाठी प्रयत्न करतायत, काय सांगतात? महाराष्ट्रातल्या किती तरुणी बेपत्ता आहेत? 1,57,000 महिला आणि मुली बेपत्ता आहेत. कुणाला पडलाय महाराष्ट्रात? महिला मुलीचं शोषण सुरू आहे. लहान लहान बालिकेवर अत्याचार होत आहे. कुठे आहे गृह खातं? काय करताय गृह खातं? काय करतायत महाराष्ट्र पोलीस? बदलापूरमध्ये छोट्या बालिकेवर अत्याचार होतो. म्हणजे कायद्याचा धाक हा राहिलाच नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जनता आणि महिला हा सगळ्यात त्रास सहन करत आहेत. एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचं आणि महिलांचं अपहरण होत आहे किंवा ते गायब होत आहे, त्यावर कुठेतरी एक याचे मागची कारणं शोधली पाहिजेत. एक स्पेशल टीम नेमली पाहिजेत या अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी आणि यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रभर देशभर अशा टीम पेरल्या पाहिजेत. आम्ही वारंवार सांगतोय की 1,57,000 महिला आत्ताही महाराष्ट्रातील महिला मुली गायब आहेत. त्यांचा पत्ताच लागत नाही आहे. पण सरकार याकडे गांभीर्यानं बघत नाही. दुर्दैव आहे. सरकार कुठे गांभीर्यानं बघतं? काल आपण पाहिलंय परभणीमध्ये शक्तीपीठ मार्गावर शेतकऱ्यांनी जमीन देण्यासाठी विरोध केला. त्यांच्या घरावर 168 ची नोटीस चिपकवली. त्यांना प्रतिबंध घातला गेला आणि बळजबरीनं जमीन संपादन करण्याचं काम सुरू झालं. म्हणजे शेतकऱ्याला मालाला उत्पन्नाला भाव नाही, हमीभाव मिळत नाही. 4,500 मध्ये कापूस विकला गेला. CCIने कोटा कमी केला, त्यावर हे बोलत नाहीत. सोयाबीनचा दर 4,500 पलीकडे गेला नाही, याची लाज वाटत नाही सत्ताधाऱ्यांना. आणि मका आज MSP 2400 रुपये असताना 1,500-1,600 रुपयामध्ये मका विकला जात आहे. कसा शेतकरी जगेल यावर कुठेही विचारमंथन होत नाही, चर्चा होत नाही आणि सरकार उपाययोजना करत नाही. त्यांना काय पडलं आहे बाकी गोष्टीशी? त्यांना थोडीशी तरी तो शक्तीपीठ महत्वाचा आहे की शेतकऱ्यांची जमीन महत्वाची आहे? त्यांच्या घरांना जबरदस्तीनं 168 ची नोटीस लावता, 158 मध्ये त्यांना स्थानबद्ध करता, गोळ्या झाडून मारण्याची धमकी देता. हे तुमचं राज्य आहे? हे सरकार आहे? आणि अशा पद्धतीने जर होत असेल तर मला वाटतं की महाराष्ट्र उद्ध्वस्त करण्यासाठी यांची पावलं आहेत असंच म्हणावं लागेल. काँग्रेसची हायकमांडसोबत बैठक झाली. महाराष्ट्रातल्या आगामी निवडणुका लढण्याबाबत काही निर्णय झाला का? काय नाही, निवडणुकीच्या संदर्भात कुठलीही चर्चा नव्हती. केवळ शेतकऱ्यांच्या संदर्भात इंडो USA झालेला जो डील आहे त्या ट्रेड डीलच्या संदर्भात ही चर्चा होती. कारण अमेरिकेतून पाठवणाऱ्या सामानावर 0% टॅक्स आणि भारताने जर कुठलंही सामान पाठवलं तर त्यावर 18%. म्हणजे अमेरिकेतून येणारा याच्यावर कुठेही निर्बंध नाही, कुठलाही टॅक्स नाही. मात्र भारतातून निर्यात करायची असेल तर 18% टॅक्स मोजावं लागेल. मग कोण घेणार भारताच्या बाहेर धान्य? उद्या अमेरिकेतून सगळ्या डाळी येतील, अजून डाळी त्याच्यामध्ये समावेश केला नाही, पण त्या भरोसा नाही त्या ट्रम्पचा. उद्या त्याचाही समावेश करेल. त्यामध्ये काश्मीर मध्ये होणारे फ्रूट्स आहेत, जिथे सेबचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते, ते शेतकरी उद्ध्वस्त होणार आहेत. मका शेतकरी, सोयाबीनचा शेतकरी, कापसाचा शेतकरी, हे सगळं जर मोठ्या प्रमाणात बाहेर देशातून इकडे आयात व्हायला लागली तर या शेतकऱ्याचं काय होईल यावर ती चर्चा झाली आणि त्या चर्चेमधून पुढील आंदोलनाची दिशा कशी ठरवायची यावर चर्चा झाली. कल हाईकमांड से मिलकर आए, चंद्रपुर के मामले में भी चर्चा हुई, क्या चर्चा? ये सब बकवास है, झूठ है, सारा ऐसी कोई चर्चा वहां पे हुई नहीं.
किसी ने ये मालूम नहीं कौन बेवकूफ़ है, कौन पागल है जिसको कुत्ते ने काटा है, इस तरह की चर्चा किया है। कुत्ते ने पागल कुत्ता वो खुद होगा, नहीं तो कुत्ते ने पागल ने काटा होगा, इसलिए इस तरह की चर्चा करते हैं। जहां पे इस विषय को लेकर कोई बात ही नहीं हुई और इस तरह की बेबुनियाद बात करके गुमराह करना, ये पागल लोगों के लक्षण है, ऐसा मैं समझता हूँ। आपके खिलाफ एक नेगेटिव सेट हो रहा है चंद्रपुर को लेकर, ऐसा लग रहा है आपको? नहीं, मुझे नहीं लगता, वो जनता को मालूम है। ऐसा कहा जाए तो कि आपने माफी भी मांगी? अरे मैं बोल दिया, इश्यू नहीं है, विषय नहीं है, वहां पे हुआ ही नहीं, बेबुनियाद बात है, उसमें कोई तथ्य ही नहीं है, लेना देना ही नहीं है। और मुझे माफी मांगने का क्या जरूरत है? मैंने कौन सी गलती किया है? कोई फुकटे आके वहां पे बताएंगे, और जहां पे अपने खुद के गांव में हारते हैं वो नेता बताता है, नगर परिषद हारने वाला वो बताता है अपनी गांव की नगर परिषद गवाता है और कहता है कि वहां पे समीक्षा होनी चाहिए। वो नेता का नाम सबको मालूम है। हो आशिष शेलारकडून जे आहे ते कोल्हापूरमध्ये कव्वाली महोत्सवाचे जे आहे ते आयोजन करण्यात आलेलं आहे। भाजपचे मंत्री आशिष शेलार यांच्याकडून कोल्हापूर येथे जे आहे ते कव्वाली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे बघा, ते काहीही करतील तरी ते हिंदुत्ववादी, ते धर्मांतर करतील तरी हिंदुत्ववादी, आणि दुसऱ्यांनी जर शब्दच काढला तर त्यांना मात्र देशद्रोही। त्यामुळे ते कव्वाली करू देत, काय करू देत, त्यांच्या सोयीनुसार ते करत आहेत। त्यामुळे यांना काही धर्माबिर्माचा काही संबंध नाही आहे। मुंह में राम और बगल में छुरी लेकर घूमने वाली ये औलाद है, ऐसा मैं समझता हूँ। अंबादास दानवे यांची सुरक्षा काढण्यात आलेली आहे, कसं बघताय याकडे? बायकोच जी सुरक्षा होती अंबादास दानवे यांच्याकडे, ती सुरक्षा जी आहे ते गृह विभागाने काढलेली आहे। तो गृह विभागाचा विषय आहे, मी त्यावर अधिक बोलणार नाही, पण ते विरोधी पक्षनेते राहिलेले आहेत विधान परिषदेचे आणि शिवसेनेचे मोठे नेते आहेत। अशा वेळेस ती अशी सुरक्षा काढणं योग्य आहे का? आणि विरोधकांची जिथे राहुल गांधींची एसपीजीची सुरक्षा काढली, त्यांना धमकी देणारे कोण हे जगजाहीर झालेलं आहे। उडवून टाकायची, गोळ्या झाडण्याची, 25 खासदारांना मारून टाकण्याची, तरी त्यांची सुरक्षा विधा होते। यावरून विरोधकांना संपवून टाकणं, विरोधकांना खतमच करणं हा एजेंडा आहे सत्ताधाऱ्यांचा, हे सिद्ध आहे। हो, 12वीचे पेपर फुटले, नागपूरमध्ये एक गुन्हा देखील दाखल झालेला आहे। किती गंभीर विषय वाटतो? काल बीडमध्ये पालमध्ये 10वीच्या परीक्षा केंद्रावर पालमध्ये विद्यार्थ्यांना बसवण्यात आलं। अरे जिथे पेपर लिकेजचा काय विषय, जिथे परीक्षेचे पेपर लिकेज होत आहेत, 10वी 12वीचं काय धरताय? नोकऱ्या विषय केवढा गोंधळ झालेला होता तुम्हाला माहीत आहे। आणि अशा प्रकारे जर या पारदर्शकपणे निवडणूक आपल्या परीक्षा होत नसतील, इथे मोठ्या प्रमाणामध्ये सर्रास गुन्हे दाखल होत आहेत, पकडलं जात आहेत, मग सरकार या काय करतंय? शिक्षण विभाग या परीक्षा पूर्णतः स्वच्छ काळाच्यामध्ये होण्यासाठी एवढी मोठी यंत्रणा लागते ती उभी केली पाहिजे आणि ते केलं पाहिजे।